पुणे जिला स्थित भोर तालुका में 4 वर्षीय मासूम के साथ हुई लैंगिक अत्याचार की घटना से पूरे राज्य में आक्रोश की लहर है। दिन ब दिन बलात्कार के बढ़ते मामले से न सिर्फ कानून व्यवस्था की बदहाली उजागर हो रही है, अपितु महिला सुरक्षा पर भी कहीं न कहीं सवाल खड़े हो रहे हैं। पुणे में हुआ 4 वर्षीय मासूम के साथ दुर्व्यवहार तब दिल के तार झकझोर कर रख देता है जब उस मासूम के साथ अभद्र व्यवहार करने वाले 65 वर्षीय आरोपी ने उसे पत्थर से कुचलकर मौत के घाट उतार दिया। इस घटना को लेकर सामाजिक और राजनीतिक गलियारों में आक्रोशित बयान व कार्रवाई की मांग तेज हुई। सुनिए इस पूरे मामले को लेकर आखिर क्या कुछ तीखी प्रतिक्रिया व्यक्त की राष्ट्रवादी कांग्रेस अजित पवार गुट नेत्री रूपाली ठोंबरे। इन्होंने 4 वर्षाच्या चिमुरडीवर भोरमध्ये 65 वर्षाच्या इसमाने अत्याचार करून तिला मारून टाकले। बातमी ऐकून डोकं सुन्न झालं। त्या इसमावर गुन्हा दाखल होईल, न्यायाने कारवाई होईल, लोक सांगतील फाशी द्यायला, पण त्या इसमाला आमच्या ताब्यात द्या। त्या 65 वर्ष असलेल्या आरोपीचं पहिलं लिंग कापलं पाहिजे। 4 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करायला जर ही माणसं धजवत घाबरत नसतील, हिम्मत वाढत असेल त्यांची, तर मला वाटतं ही विकृती खरंच ठेचणं गरजेचं आहे। कायद्याने काय न्याय मिळेल, फास्ट ट्रॅकवर चालेल, हाही विचार आता मनामध्ये नाही आहे। पहिल्यांदा त्या इसमाचं लिंग कापलं पाहिजे आणि त्याला भर चौकात फाशी दिली पाहिजे। 4 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करताना समाजाची विकृती कुठे चालली आहे हे खरंच बघणं आणि ती तात्काळ थांबवणं ही काळाची गरज आहे। आपने सुना कि किस प्रकार से रूपाली ठोंबरे ने अपना आक्रोश व्यक्त करते हुए आरोपी का लिंग काटने की बात कही। वहीं दूसरी तरफ शिवसेना उबाटा गुट उपनेत्री व प्रवक्ता सुषमा अंधारे ने इस मामले पर अपनी दुखद व तीखी प्रतिक्रिया साझा करते हुए कहा कि इस हैवान प्रवृत्ति का विरोध करने के लिए भी शब्द नहीं है। इस घटना को अंधारे ने मानवीयता का विनाश ऐसा करार दिया। पुणे भोर परिसरामध्ये एका 4 वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिला ठेचून तिची निर्घृण हत्या करण्याचा अत्यंत अमानवी, अत्यंत राक्षसी प्रकार जो घडला त्याचा निषेध करायला सुद्धा शब्द नाही। जिथे माणसाच्या शब्द थिजतात, जिथे माणूस पण खरंच आपल्याकडे शिल्लक आहे का नाही असं वाटणे इतपत स्थिती निर्माण होते। आपण आपल्या राज्याच्या गृहमंत्र्यांकडून काय अपेक्षा कराव्या? खरंच अपेक्षा करण्यासारखी स्थिती आहे का? जिथे प्रत्येकजण स्वतःचा ढोल वाजवण्यामध्ये फार फार मशगूल आहे, स्वतःची जाहिरात करून घेण्यामध्ये आणि मी किती शक्तिशाली हे ठसवण्यामध्ये जास्त व्यस्त आहे, तिथे सर्वसामान्य माणसांचं जगणं किती मुश्किल झालं आहे। हे 4 वर्षाचं बाळ सुरक्षित नाही, 4 वर्षाच्या लेकरालाही सुरक्षित सोडलं जात नाही, अजिबात नाही। गृहमंत्र्यांचा राजीनामा बिलकुल मागावासा वाटत नाही, मागू नये, कारण आपल्याला माहिती आहे की गृहमंत्र्यांना या गोष्टींशी काही फरकच पडत नाही, देणं घेणं नाही। काही जरी झालं तरी गृहमंत्री काय राजीनामा काय देणं वगैरे ते तर दूरच राहिलं। फार फार तर मृतकाच्या घरी मदत पोचवणे, मोठं भाषण करणे, आम्ही याच्या मुळाशी जाऊ म्हणणे, याच्या पलीकडे गृहमंत्री फार काही करणार नाहीत। ज्याचं पोट जळालं त्याला झळ लागली। आपण एका असुरक्षित राज्यामध्ये आहोत एवढं भान आपल्याला असावं। भूमाता रणरागिणी ब्रिगेड की संस्थापक अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ता तृप्ति देसाई ने 4 वर्ष की मासूम के साथ 65 वर्ष के व्यक्ति द्वारा की गई लैंगिक अत्याचार की घटना पर अपना गर्मजोशी तीखा शब्दों का प्रहार करते हुए मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस को ऐसे मामले में जल्द समाधान का कानून लाने की बात रखी व कहा कि मिसिंग लिंक का उद्घाटन हो रहा है किंतु महिलाओं की सुरक्षा राज्य में मिस है। नसरापूरमध्ये 4 वर्षाच्या चिमुरडीला जे आहे तिच्यावर अत्याचार केला गेलाय।
आणि तिला जे आहे ते दगडाने ठेचून हत्या करण्यात आलेली आहे आणि तो नराधाम जो आहे तो 65 वर्षाचा आहे. ही प्रवृत्ती का वाढत चालली आहे? अशी प्रकरणं होतात पण त्याच्यात न्याय जो आहे तो पीडितांना मिळत नाही. फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये लवकर निर्णय लागत नाहीत आणि आता ग्रामस्थ जे आहेत ते आरोपीला अटक जरी झाली असली तरी आरोपीला ताब्यात द्या म्हणून पुणे बंगळुरू हायवे जे आहे तो अडवून बसलेले आणि माझ्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्याची एक आई म्हणून जी आहे ती माझी मागणी आहे की अशा आरोपींना ताब्यातच द्या. कारण ज्या पद्धतीनं हे कृत्य केलेलं आहे, जी 4 वर्षाची चिमुरडी जिला काही कळत नाही, बोलता येत नाही, तिला या गोष्टी माहीत नाहीत आणि तिच्याबरोबर अशा पद्धतीची घटना होते, याच्यामध्ये ताबडतोब जे आहे ते आरोपींना शिक्षा होणं गरजेचं आहे. आणि आजच मिसिंग लिंकचं उद्घाटन झालंय. मुख्यमंत्री साहेब, मिसिंग लिंकचं उद्घाटन झालं परंतु महिलांची सुरक्षितता कुठंतरी राज्यात आता मिसिंग आहे. तुम्ही म्हणताय की कनेक्टिंग जे आहे ते लिंक त्याला म्हटलं पाहिजे, पण अशीच कनेक्टिंग एखादी योजना किंवा कायदे जे आहेत ते कनेक्टिंग जे आहे ते तातडीनं कसे निकाल लागतील असे करा, तरच आमच्या या मुली सुरक्षित होतील. या पीडितेला न्याय मिळाला पाहिजे, अन्यथा आम्हाला सुद्धा रस्त्यावर उतरावं लागेल. दर्शकों, आपने सुना कि किस प्रकार से एनसीपी अजित पवार गुट नेत्री रूपाली ठोंबरे, शिवसेना उबाटा गुट प्रवक्ता सुषमा अंधारे समेत सामाजिक कार्यकर्ता तृप्ति देसाई ने इस शर्मसार वारदात पर जल्द न्याय की मांग सत्ताधारी प्रशासन से की. अब देखना होगा कि इस मामले के आरोपी पर क्या सख्त कार्रवाई न्यायालय प्रशासन द्वारा की जाएगी. क्या उस बेगुनाह मासूम को न्याय मिलेगा या फिर महज यह विषय एक और लैंगिक अत्याचार के प्रकरण की सामाजिक राजनीतिक बहस बनकर रह जाएगा.